महाराष्ट्र राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल, निराधार आणि गरजू नागरिकांना आर्थिक आधार देण्यासाठी शासनाने अनेक महत्त्वाच्या योजना सुरू केलेल्या आहेत. त्यापैकीच एक अत्यंत महत्त्वाची योजना म्हणजेच संजय गांधी निराधार अनुदान योजना. या योजनेद्वारे राज्यातील निराधार व्यक्तींना दर महिन्याला आर्थिक मदत दिली जाते. त्यामुळे हजारो कुटुंबांना त्याचा आर्थिक आधार मिळतो आणि त्यांचे जीवनमान सुधारण्यास देखील या ठिकाणी मोठी मदत होते. अलीकडेच या योजनेबाबत मोठे अपडेट समोर आलेले आहेत. जानेवारी महिन्याचा रखडलेला हप्ता तसेच मार्च महिन्याच्या हप्त्याबाबत शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे राज्यातील लाखो लाभार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण देखील निर्माण झालेले आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज या योजनेबद्दलची सविस्तर माहिती, हप्ता वितरणाची तारीख, पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि इतर महत्त्वाच्या बाबी या ठिकाणी आज पाहून घेणार आहे. पण त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल. तर जास्त वेळ वाया न घालवता आज आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आता पाहून घेऊया संजय गांधी निराधार अनुदान योजना जी आहे ही नेमकी काय आहे. तर संजय गांधी निराधार अनुदान योजना ही महाराष्ट्र शासनाची सामाजिक सुरक्षेची योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे समाजातील निराधार, अपंग, विधवा, अनाथ आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या नागरिकांना या ठिकाणी आर्थिक मदत करणे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दर महिन्याला ठराविक रक्कम त्यांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाते. त्यामुळे त्यांना रोजच्या जीवनातील खर्च भागवण्यासाठी देखील मोठी त्या ठिकाणी मदत ठरत आहे. आता पहा योजनेचा मुख्य उद्देश नेमका काय. तर या योजनेचा शासनाचा मुख्य उद्देश नेमका काय तर निराधार व्यक्तींना आर्थिक आधार देणे, गरीब आणि दुर्बल कुटुंबांना त्या ठिकाणी सामाजिक सुरक्षा त्या ठिकाणी प्रदान करणे, विधवा, अपंग, अनाथ आणि वृद्ध व्यक्तींना देखील त्या ठिकाणी मदत करणे, आर्थिक अडचणीत असलेल्या नागरिकांचे जीवनमान सुधारण्यास देखील त्या ठिकाणी मदत करणे. यामुळे समाजातील अनेक लोकांना आर्थिक स्थैर्य देखील त्या ठिकाणी त्याचे मिळत आहे. आता जाणून घ्या जानेवारी महिन्याच्या हप्त्याची नवीन अपडेट नेमकी काय आलेली आहे. तर गेल्या काही महिन्यांपासून अनेक लाभार्थ्यांना जानेवारी महिन्याचा हप्ता त्या ठिकाणी मिळालेला नव्हता. त्यामुळे अनेक ठिकाणी लाभार्थ्यांमध्ये चिंता देखील निर्माण झाली होती. मात्र आता शासनाकडून मोठे अपडेट त्या ठिकाणी समोर आलेले आहे. ते म्हणजेच जानेवारी महिन्याचा हप्ता लवकरच वितरणासाठी मंजूर करण्यात आता आलेला आहे. जिल्हा प्रशासनाकडून निधी वितरणाची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आलेली आहे. काही जिल्ह्यांमध्ये लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास देखील सुरुवात आता झालेली आहे. यामुळे अनेक लाभार्थ्यांना त्याचा मोठा दिलासा मिळणार आहे. आता पाहून घ्या मार्च महिन्याच्या हप्त्याची तारीख जाहीर. तर ती कोणती. तर सर्वात मोठी खुशखबर म्हणजेच मार्च महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाबाबत तारीख जाहीर करण्यात आलेली आहे. शासनाच्या माहितीनुसार मार्च महिन्याचा हप्ता मार्चच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता या ठिकाणी आहे. जिल्हानिहाय निधी वितरित त्या ठिकाणी केला जात आहे. बँक खात्यात थेट डीबीटी पद्धतीने म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या पद्धतीने पैसे जमा केले जाणार आहेत. यामुळे लाभार्थ्यांना त्याचा थेट आता फायदा होणार आहे. आता पाहून घेऊया लाभार्थ्यांना त्या ठिकाणी किती मदत मिळते. तर संजय गांधी निराधार अनुदान योजना अंतर्गत लाभार्थ्यांना दर महिन्याला आर्थिक मदत दिली जाते. साधारणपणे एका लाभार्थ्याला दर महिन्याला 600 रुपये ते 1,500 रुपयांपर्यंत अनुदान त्या ठिकाणी त्याच्या माध्यमातून मिळत असते. तसेच कुटुंबातील लाभार्थ्यांची संख्या जास्त असल्यास रक्कम देखील त्या ठिकाणी वाढू शकते. ही रक्कम थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात डीबीटी पद्धतीने डायरेक्ट जमा केली जाते. आता जाणून घेऊया कोणाला मिळतो या योजनेचा नेमका लाभ. तर या योजनेचा लाभ खालील नागरिकांना दिला जातो. ते म्हणजेच निराधार पुरुष किंवा महिला, तसेच विधवा महिला, तसेच अपंग व्यक्ती, तसेच अनाथ मुले, गंभीर आजार असलेले नागरिक आणि आर्थिकदृष्ट्या अत्यंत गरीब कुटुंबे. यामुळे समाजातील सर्वात दुर्बल घटकांना आर्थिक आधार या योजनेच्या माध्यमातून त्यांना आधार मिळत आहे. आता आपण जाणून घेऊया या ठिकाणी लागणारी पात्रता निकष नेमके काय. तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काही अटी पूर्ण करणे आवश्यक आहेत. त्या म्हणजेच अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे शासनाने ठरवलेल्या मर्यादेपेक्षा त्या ठिकाणी कमी असणे आवश्यक. तसेच अर्जदार निराधार किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल असावा. तसेच अर्जदाराकडे आवश्यक सर्व कागदपत्रे त्याची असावीत. जर या अटी पूर्ण झाल्या तर अर्जदाराला या योजनेचा लाभ मिळू शकतो. आता पाहून घेऊया आवश्यक लागणारी कागदपत्रे नेमकी कोणती. तर योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्रे आवश्यक असतात ते पाहून घ्या. ते म्हणजेच तुमचे आधार कार्ड, तुमचा रहिवासी दाखला, तुमचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र, बँक पासबुक आणि पासपोर्ट फोटो, तसेच मृत्यू प्रमाणपत्र. जर विधवा महिला असेल तर पतीचे मृत्यूचे प्रमाणपत्र तुम्हाला लागणार. तसेच अपंगत्व प्रमाणपत्र हे अपंग व्यक्तीसाठी त्या ठिकाणी लागणार. ही सर्व कागदपत्रे अर्ज करताना तुम्हाला त्या ठिकाणी सादर देखील करावे लागतात.
आता जाणून घ्या अर्ज नेमका कसा करायचा. तर या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सोपी आहे. आता पाहून घ्या, आपल्या तहसील कार्यालयात किंवा सेवा केंद्र तुम्हाला जायचे आहे. तिथे गेल्यानंतर संजय गांधी निराधार योजनेचा अर्ज फॉर्म तुम्हाला घ्यायचा आहे. फॉर्म मध्ये आवश्यक माहिती जी आहे ती तुम्ही त्या ठिकाणी भरून घ्यायची. नंतर तुमचे सर्व कागदपत्रे त्याला जोडायचे आणि फॉर्म संबंधित अधिकारी त्या ठिकाणी तुम्हाला जमा करायचा आहे. यानंतर तुमच्या अर्जाची पडताळणी केली जाते. आता पहा, अर्ज मंजूर झाल्यानंतर काय होत असते. तर अर्ज मंजूर झाल्यानंतर लाभार्थ्याचे नाव योजनेच्या यादीत त्या ठिकाणी समाविष्ट केले जाते. त्याचे बँक खाते डीबीटी प्रणालीशी त्या ठिकाणी जोडले देखील जाते आणि दर महिन्याला ठरवलेली रक्कम तुमच्या खात्यात त्या ठिकाणी डीबीटी पद्धतीने जमा होत असते. यामुळे लाभार्थ्यांना थेट आर्थिक मदत मिळते. आता सर्वांचाच महत्वाचा मुद्दा म्हणजेच हप्ता वेळेवर नेमका का मिळत नाही. तर कधी कधी लाभार्थ्यांना हप्ता उशिरा मिळतो. त्यामागे काही कारणे असू शकतात. ते म्हणजेच निधी वितरणात त्या ठिकाणी उशीर होऊ शकतो, बँक खात्याची समस्या असू शकते, तुमचे आधार लिंक देखील नसणे म्हणजेच तुमची KYC प्रक्रिया त्या ठिकाणी पूर्ण असणे महत्वाचे आहे. तसेच कागदपत्रांची पडताळणी देखील प्रलंबित राहणे. मात्र शासन यावर उपाययोजना आता करत आहे. त्यामुळे आता पुढील हप्ते तुम्हाला योग्य वेळेवर त्या ठिकाणी मिळत जातील. आता लाभार्थ्यांनी घ्यावयाची काही काळजी जी आहे ती पाहून घ्या. लाभार्थ्यांना खालील गोष्टी लक्षात ठेवाव्या लागणार. त्या म्हणजेच तुमचे बँक खाते त्या ठिकाणी सक्रिय ठेवावे, आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी त्या ठिकाणी लिंक असावे, तसेच तुमचा मोबाईल नंबर देखील त्या ठिकाणी अपडेट असावा आणि आवश्यक कागदपत्रे देखील तुमचे त्या ठिकाणी योग्य असावीत. यामुळे तुमचा हप्ता वेळेवर मिळण्यास तुम्हाला मदत होत असते. आता पाहून घ्या शासनाचा महत्वाचा निर्णय नेमका काय. तर राज्य शासनाने या योजनेबाबत काही महत्वाचे निर्णय देखील घेतलेले आहेत. ते म्हणजेच लाभार्थ्यांनी वेळेवर हप्ते देण्यावर त्यांचा भर आहे. निधी वितरण प्रक्रिया जलद करण्याचा देखील त्यांचा निर्णय झालेला आहे. तसेच नवीन पात्र लाभार्थ्यांचा देखील यामध्ये समावेश आता करण्यात येणार आहे. यामुळे अधिक नागरिकांना या योजनेचा आता लाभ देखील मिळणार आहे. आता पाहून घ्या लाभार्थ्यांसाठी मोठी खुशखबर नेमकी काय. तर जानेवारी महिन्याचा रखडलेला हप्ता हा आणि मार्च महिन्याचा हप्त्याबाबत आलेल्या अपडेटमुळे लाभार्थ्यांमध्ये आता आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. जानेवारी हप्ता वितरण प्रक्रिया आता सुरू आहे. मार्च हप्ता हा लवकरच तुमच्या खात्यात जमा होईल. अनेक जिल्ह्यांमध्ये निधी देखील आता मंजूर झालेला आहे. यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या नागरिकांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे. आता आपण आपल्या संपूर्ण व्हिडिओचा आणि या संपूर्ण प्रक्रियेचा निष्कर्ष काय सांगतो ते एकदा सोप्या भाषेत या ठिकाणी पाहून घेऊया. संजय गांधी निराधार अनुदान योजना ही महाराष्ट्र शासनाची अत्यंत महत्वाची सामाजिक सुरक्षा योजना आहे. या योजनेमुळे राज्यातील हजारो निराधार नागरिकांना त्या ठिकाणी आर्थिक मदत मिळत असते. सध्या जानेवारी महिन्याच्या हप्त्याबाबत सकारात्मक अपडेट आलेली असून मार्च महिन्याच्या हप्त्याचे वितरण देखील लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी आपले बँक खाते तपासत राहणे आवश्यक आहे. या योजनेमुळे समाजातील दुर्बल घटकांना आर्थिक आधार मिळत असून त्यांचे जीवनमान सुधारण्यास देखील मोठी मदत आता होत आहे. तर ही होती आजची आपली अपडेटिंग अशी माहिती कशी वाटली ते तर नक्कीच कळवा. पण त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल. तर भेटूया अशाच पुढील व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत धन्यवाद.